त्याला राहिलेला एक मुख्य आरोपी आहे त्याला पकडून परत ज्यांनी ह्या सगळ्या आरोपींना मदत केली आहे घटना घडायच्या अगोदर घटना घडल्यानंतर सगळ्यांना तपासून यांना पण योग्य ती शिक्षा भेटायला पाहिजे। पण 2 आरोपी पकडले काही समाधान वाटते मनाला। मी सकाळी सांगितलं होतं सकाळी ज्यावेळेस मी घरून निघलो की योग्य तपास चालू आहे आणि लवकरच जे गुन्हेगार आहेत ते जेरबंद होतील आणि तसंच झालं। आम्ही अर्ध्या वाटत होतो आम्हाला माहिती समजली की 2 आरोपी मुख्य आरोपी ताब्यात घेतलेत आणि ते राहिलेला एक आहे तो पण नक्कीच लवकरात लवकर ताब्यात येईल आणि मग त्याच्यानंतरचं पुढचं जे पाऊल आहे आपलं म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे आपल्याला प्रशासनाला पोलीस यंत्रणेला सीआयडी ऑफिसरला की पुढचं माझी जी विनंती करणार आहे मी तर ते त्यावेळेस मी सांगेन। रेशन घुले हा खंडणीपासून अपहरण आणि हत्या या तिन्ही गुन्ह्यांमध्ये आहे तो प्रमुख आरोपी वाटतो का आणखी कुणी दुसरा? ह्याच्यात आता तो जो एक आरोपी राहिलाय तो ज्यावेळेस ताब्यात येईल त्यावेळेस मग ह्या सर्वांची कसून चौकशी करण्यात येईल आणि जे हे खंडणी असेल किंवा हत्या असेल ह्याच्यात एकतर गोष्ट आपल्याला स्पष्ट झाली की ही संघटित गुन्हेगारी जरी हे 6-7 लोक मुख्य आरोपी असले तर ह्याच्या मागे हे खूप मोठं म्हणण्यापेक्षा आता आपल्याला तपासातनं कळणार आहे पण हे बऱ्याच लोकांची ह्या लोकांना गुन्हेगारी जे करता येते तर ह्या गुन्हेगारीमध्ये ह्यांची म्हणजे साथ भेटलेली ह्यांना अभय भेटलेलं आहे त्यांचं म्हणून त्यांनी ही इतकी क्रूर कृत्य केलेलं आहे। तर तो आरोपी जो आहे एक राहिलेला तो ताब्यात आल्यानंतर पुढील चौकशी हे चांगल्या पद्धतीने करतील। मुक्का लावायला एका आरोपीला 100% मागणी आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सभागृहात अधिवेशनात सांगितलेलं आहे तसं की ह्या सगळ्यांवर मोक्का लावण्यात येईल आणि लावलाच पाहिजे प्रमुख मागणी आहे ती सुद्धा। धनुभाऊ आणखी एक आरोपी पकडलाय त्याचं नाव आणखी डिस्क्लोज नाही झालेलं आहे ज्यांनी संतोष अण्णा कुठे गेले कुठून आले त्याची माहिती आरोपींना देत होता आणि पळून जाण्यास सुद्धा मदत केलेली आहे। आरोपी आणखी वाढतील का? हा 100% वाढतील आणि मी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठल्या जातीपातीचा विषय नाही ह्याच्यात कुठल्या धर्माचा विषय नाही ह्याच्यात कुठल्या विशिष्ट एखाद्या प्रजातीचा विषय नाही ही एक विकृती आहे समाजातली आणि ते कोणीही असो त्या विकृतीला सगळ्यांनी नष्ट केलं पाहिजे ह्यांनी आणि एक धडा शिकवला पाहिजे आणि समाजात एक असा मेसेज गेला पाहिजे की कुणालाही चूक केल्यावर माफी भेटत नाही या महाराष्ट्रामध्ये असं एक उदाहरण झालं पाहिजे आणि माझी पण तीच मागणी आहे। वाल्मिकी अण्णांची माहिती ज्याला होती तुमच्या गावचा तुम्ही ओळखता का त्याला की ज्यांनी गावातल्या प्रत्येक माणसाला आम्ही ओळखतो पण त्याच्यातल्या ज्या कोणी विकृती असतील तो कोणी असू द्या त्याला सजा व्हायला पाहिजे हे सगळे मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य जनता तेच बोलती कुणी असलं तरी त्यांना शिक्षा द्या मग ते कुणी असू द्या त्यांना शिक्षा झाली पाहिजे। पण 7च्या पैकी आता आरोपी आणखी वाढतील जसं 100% वाढणार 7 जणांची कारकीर्द नाहीच आणि पुण्यातून सगळे सापडायलेत म्हणजे हे एकाच जागेवर आहेत ह्यांना तिथं कोणी आश्रय दिला ह्यांना तिथं कोणी ठेवलं हे स्पष्टच होणार आहे ना। आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास करणारच आहेत त्याच्यात सगळ्या गोष्टी कळणार आहेत आपल्याला। वाल्मिकी कराड बद्दल एक अपडेट समोर येते की निवडणुकीपूर्वी पैसे देऊन त्यांनी संरक्षण घेतलं होतं आणि असं सहज संरक्षण कुणालाही दिलं जातं आणि तो यंत्रणेचा प्रशासनाचा विषय आहे त्याची त्यांनी स्पेशल चौकशी करून जे कोणी त्याच्यामध्ये ज्यांनी कोणी संरक्षण दिलेलं आहे आणि कुठल्या आधारे दिलं आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे म्हणजे समाजाला पण कळेल की संरक्षण नेमकं सरकार कोणाला देऊ शकते सर्वसामान्य लोकांना पण ती गोष्ट कळेल। काल पोलीस अधिकाऱ्यांना आक्षेप घेतले होते काय नंतर एसआयटी असेल सीआयडी असेल ना आता एसआयटी याच्यानंतर इतके आरोपी आता आरोपी अटक होतात त्याच्यातही एक अजून आरोपी इतके दिवस का लागतात असं वाटतं? हे सराईत गुन्हेगार आहेत हे साधे गुन्हेगार नाहीत हे सगळ्या महाराष्ट्राला लपून 20-25 दिवस राहतात म्हणजे हे सर्वसामान्य माणसं नाहीत ह्या जबरदस्त विकृती आहेत त्याचा समूळ नायनाट केला पाहिजे तरच आपला महाराष्ट्र आहे सगळा म्हणजे एकट्या माझा भाऊ माझ्या कुटुंबातला आधार गावचा आधार आणि म्हणजे सगळ्यांचे जे आदर्श होता त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याशिवाय सगळे गोष्टींचं ह्या सखोल चौकशी होऊन सगळ्यांना शिक्षा भेटली पाहिजे। पोलीस अधिकारी आक्षेप घेतले तुम्ही पकडले जातात मी पोलीस अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला होता असं तुम्ही म्हणताय पण मी सांगतो तुम्हाला की कुठल्या पण डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये गेलो आपण की आपली तिथं काय पद्धत पाहिजे की आपण रिसेप्शनला कोण आहे आपण कशासाठी आलो मी माझ्या भावाची एवढी मोठी हत्या झाली तरी मी त्या पद्धतीने मध्ये गेलो अगोदर मॅडमला फोन लावून मध्ये विचारलं त्यांनी
की तुम्हाला कुणाकडे जायचंय, मी सांगितलं सीआयडीच्या ऑफिसकडे जाय, त्यांनी फोन लावला, कन्फर्मेशन झाल्यावर मी तिथं गेलो. आणि जर एखादा व्यक्ती येत असेल तिथं आणि डायरेक्ट मी सीआयडी कडे आलोय म्हणून घुसत असेल तर त्यावर माझा आक्षेप होता आणि मग तिथं मी लेखी स्वरूपात दिलेला होता. तर सगळे आरोपी हे पुण्यातच आहेत आणि इतक्या दिवस अख्ख्या देशभर सीआयडी असेल एसआयटी फिरते. काय कारण दिसतंय तुम्हाला की हे सगळे आरोपी पुण्यात? ह्याचं कारण एकच आहे, हे सगळे एका जागेवर आहेत. म्हणजे हे सगळे म्हणजे कुणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना त्यांना एका जागेवर सेफ्टी, त्याचा तपास लवकरच होईल. आणि कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल. आपण कसं सांगणार आता, आपण कोणाचं नाव घेणार? तपासात 100% त्यांना माहिती असेल, ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील त्याचं. आरोपी अटक व्हायला जितके दिवस लागतात तपास निष्पक्ष होईल असं वाटतं का? तपास निष्पक्ष व्हायलाच पाहिजे आणि आम्ही त्याच्याशिवाय मागे हटणार नाही. माझ्या भावाला, माझ्या कुटुंब प्रमुखाला न्याय मिळालाच पाहिजे आणि आमची स्पेशल मागणी आहे तशी आम्ही 2 दिवसात मांडणार आहोत.